नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण अशी एक कथा जाणून घेणार आहोत अकबर बिरबलाची. म्हणजे कोणाच्या निर्णयामुळे बिरबलाचा मृत्यू झाला. बिरबलाचा मृत्यू होण्याला अकबराची चूक होती का बिरबलाची चूक होती हे आपण ह्या कथेत पाहून घेणार आहोत. आता लहानपणापासूनच आपण अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकतच मोठे झालो. यातील बिरबल ही व्यक्ती तशी हुशार, चतुर, कुशाग्र, बुद्धिमत्ता असलेली. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीच्या गळी उतरवायचं असं कौशल्य बिरबलाकडे होतं की समोरची व्यक्ती कुणी सर्वसामान्य असो किंवा खुद्द अकबर बादशाह असो. बिरबलाच्या बुद्धिचातुर्यापुढे सपशेल दंडवत घालायचाच अशा या विद्वान चतुर बिरबलाचा मृत्यू कसा झाला हे आपण आज या कथेत पाहणार आहोत. असं म्हणतात की बिरबलाला अकबर फक्त प्रधानच नव्हे तर राजा बनवू इच्छित होता. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा हिमाचल प्रदेशातील कांगडावर राजा जयचंद्रचे राज्य होते. इसवी सन 1570ला राजा जयचंद्राने दिल्ली आणि आग्रा शहरात हवेली बांधून घेतली होती. मुघल कांगडा राज्यात विस्तव सुद्धा अडवा जात नसे व काही ऐकीव गोष्टीनुसार हेच कारण होते की अकबराने राजा जयचंद्राला कैद करण्याचे. राजा जयचंद्रास कैद करण्यामुळे जयचंद्राचा मुलगा बिथरला. त्याने स्वतःला राजा घोषित केले आणि अकबराविरुद्ध उठाव केला. अकबराने राजा जयचंद्राचा मुलाचा बिमोड करण्यासाठी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या पंजाब प्रांतातील सुभेदार हुसेन कुली खान यास कांगडावर हल्ला करण्याचे आदेश दिले. अकबराच्या आदेशानुसार सुभेदार कुली खान सैन्य आणि युद्ध सामग्री घेऊन कांगडाकडे तर निघाला. कांगडाला हादरा देण्यासाठी कुली खानने एक योजना आखली. प्रथम त्याने दिल्ली प्रांतातील कोटलाच्या किल्ल्यावर हल्ला चढवला, कारण कांगडावर हल्ला करताना कुली खानला या कोटला नजीकच्या किल्ल्यावर तैनात असलेल्या कांगडाच्या सैन्य तुकडीचा व्यत्यय नको होता. या युद्धात मुघलांची सरशी झाली. 2 दिवसानंतर मुघलांच्या सैन्याने कुली खानच्या नेतृत्वाखाली कांगडावर हल्ला केला आणि तेथील एका किल्ल्यास वेढा दिला. कांगडाचे सैन्यबल तोकडे होते. त्याचा मुघलांसमोर टिकाव मुश्किल होता. मुघलांसमोर टिकाव का मुश्किल होता? कारण कांगडाचे सैन्यबल हे थोडेच होते. मुघलांचा कांगडावर विजय जवळजवळ निश्चित होता. तोच एक बातमी अकबराला मिळाली की पंजाब प्रांतात मुघलांविरुद्ध उठाव झाला. त्यामुळे नाईलाजाने अकबराने कुली खानला हे बंड मोडून काढण्याचे आदेश दिले. पण अकबराला एक बाब सलत होती, ती म्हणजे जवळजवळ काबीज केलेले कांगडा त्याला पूर्णपणे जिंकता आले नव्हते. काहीही करून त्याला हाती आलेले कांगडा गमवायचे नव्हते. त्याने राजा जयचंद्र व त्याचा मुळाशी बोलणी सुरू केली व या चर्चेदरम्यान अनेक तह व अटी ठरल्याप्रमाणे बिरबलास किल्ल्याचा प्रवेशद्वाराजवळ एका मस्जिद बांधून देण्यात आली आणि मुबलक प्रमाणात सोने नाणे देण्यात आले. अर्थात बिरबल आता राजा झाला होता. अनेक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख राजा असा केलेला तुम्हाला पाहायलाही मिळेल आणि ऐकायलाही मिळेल. पण बिरबलास आपण संपूर्ण राज्य देऊ शकलो नाही ही खंत अकबराच्या मनात होती. म्हणून त्याने बिरबलाला आपल्या विशेष सैन्यातील एक तुकडी उपहार स्वरूप दिली. सर्व काही सुरळीत चालू असताना एके दिवशी अकबराला एक वार्ता समजली. काय की अफगाणिस्तानातील बाजोर या प्रांतात काही दरोडेखोर व लुटारू सामान्य नागरिकांचा साधन संपत्तीची लूट करत आहे. लोकांना त्या भागात राहणे मुश्किल बनले असून अनेक नागरिकांनी लुटारू आणि दरोडेखोरांच्या भीतीने स्थलांतर केले असून बाजोर जवळजवळ उजाड झाले होते. ही बातमी समजताच अकबराने आपल्या एका सरदारास, ज्याचे नाव जेन खान कुका असे होते, त्यास लुटारूंचा बिमोड करावयास पाठवले. सोबत सैन्य व युद्धासाठी आवश्यक सामग्रीही दिली. जेन खान मजल दरमजल करत अफगाणिस्तानच्या दिशेने जात होता. प्रचंड जंगल व दुर्गम भाग पार करत करत तो अखेर अफगाणला पोचला. तिथे पोचल्यावर सर्वप्रथम मुघलांचा सामना अफगाणी युसुफजाई कबिल्याशी झाला. अफगाण हे शूर लढवय्ये असतात. ते अतिशय चिवट झुंज देतात. पण जेन खान व मुघलांना याची कल्पना नव्हती. अफगाणी लोकांची युद्धनीती वेगळी होती. ते समोरासमोर युद्ध न लढता गोरिला युद्धतंत्राचा अवलंब करत होते.
आधीच झाडांवर चढण्यात माहीर असणारे अफगाणी अशा युद्धाचा अजिबात अनुभव नसलेल्या मुघलांवर भारी पडत होते. जैन खानने कल्पनाही केली नव्हती की ही मोहीम इतकी अवघड असेल. मुघल सैनिक अफगाण योद्ध्यांसमोर हतबल झाले होते. मुघल पराभवाच्या छायेत होते. जैन खानला काहीच कळेना की यातून मार्ग कसा काढावा. अखेर त्याला एक युक्ती सुचली. त्याने अकबर बादशास पत्र पाठवले व खोटा संदेश दिला की आपण जवळजवळ युद्ध जिंकत आलो आहोत व आणखीन थोड्याशा सैन्याची मदत आपण या मोहिमेत फत्ते करू. अकबराने हे सारे खरे मानले व तो जैन खानच्या मदतीसाठी आणखीन सैन्य पाठवण्याबाबत विचार करू लागला. त्याला जेव्हा जैन खानाचा संदेश मिळाला तेव्हा दरबारात अबुल फजल व बिरबल हे दोघेच हजर होते. अबुल फजलने जैन खानाचा मदतनीस जाण्याची इच्छा व्यक्त केली पण अकबराने त्यास मनाई केली. पण जेव्हा बिरबलाने जैन खानाच्या मदतीस जायची इच्छा व्यक्त केली तेव्हा तो बिरबलास नकार देऊ शकला नाही व बिरबलास काही सैन्य देऊन अफगाणिस्तानास रवाना केले. बिरबल हा महान राजनीतितज्ञ जरूर होता पण तो युद्धनीतीमध्ये तितकासा पारंगत नव्हता. तरीही बिरबलाची फौज जिद्दीने लढली व त्या दिवशी मुघल अफगाणांवर भारी पडले. संध्याकाळ झाली व नियमानुसार युद्धविराम जाहीर करण्यात आला. रात्र झाली. बिरबल दुसऱ्या दिवशी युद्धाची रणनीती ठरवू लागला. इकडे अकबराने अबुल फतेह या सरदारास बिरबलाच्या मदतीसाठी सैन्यासह अफगाणिस्तानला रवाना केले. अकबराने अबुल फतेहास बिरबलाच्या सहाय्यासाठी रवाना केले खरे पण अबुल फतेह हा सुद्धा युद्धनीतीत फारसा पारंगत नव्हता. तसेच मुघल व अकबरासाठी चिंतेची आणखीन एक बाब म्हणजे अबुल फतेह, बिरबल व जैन खान यांचे आपापसात फारसे जमत नव्हते. मुद्दा कुठलाही असो या तिघांचे कधीच एकमत होत नसे. अफगाणिस्तानात तिघे जेव्हा एकत्र भेटले तेव्हा बिरबलाने एक रणनीती ठरवली पण नेहमीप्रमाणे या तिघांचे एकमत होऊ शकले नाही आणि तिघेही वेगवेगळ्या वाटेने निघाले. बिरबल आपल्या वाटेने निघाला. 3-4 कोस प्रवास करून रात्री मुक्कामी आपल्या सैन्यासह एका ठिकाणी त्याने डेरा टाकला आणि इथेच घात झाला. पुढे जे होणार होते ते बिरबलाच्या ध्यानीमनीही नव्हते कारण ती रात्र बिरबलाच्या आयुष्यातली अखेरची रात्र होती. कारण बिरबलाने ससैन्य जिथे डेरा टाकला तिथे अफगाणी आधीच दबा धरून बसले होते. अफगाण्यांनी मुघल सैन्यास चहूबाजूंनी घेरले व बाण आणि दगडांचा वर्षाव केला. मुघल सैन्यामध्ये अफरातफरी माजली. मुघल वैरा पळू लागले. घोडे बिथरले होते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुघल छावणीत हल्लाकोल माजला होता. तीर आणि दगडांनी अनेक मुघल सैनिक घायल झाले आणि काही सैनिक तर जागीच ठार झाले होते. त्यातच एका बाणाने बिरबलाचा वेध घेतला. त्या काळोख्या रात्रीत बिरबलाने स्वतःचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण बिरबलाचा काळ जवळ आला होता आणि त्या रात्री एका महान राजनीतितज्ञ, कुशल, कर्तव्यनिष्ठ अशा महान बिरबलाचा मृत्यू झाला. म्हणजे शेवट पहा असा होतो की अकबराने घेतलेल्या एका निर्णयामुळे महान बिरबलाचा मृत्यू झाला. अर्थात अकबराला तरी याची कुठे कल्पना होती की आपण आपल्या दरबारातील रत्नास मृत्यूच्या धाडेत पाठवतोय. अकबर बिरबलाच्या आपण अनेक कथा अतिशय प्रसिद्ध आहेत पण बिरबलाचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयी माहिती फारशी कोणाला असेलही नसेलही पण या व्हिडिओद्वारे समजून जाईल की अकबराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे चतुर बिरबलाचा मृत्यू झाला. मुळात अकबरालाही हे माहीत नव्हतं की बिरबलाचा मृत्यू होईल म्हणून. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. थँक्यू सो मच.